मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत, मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं कोडं न सुटणार असल्याचं त्याचे आईवडील देखील सांगतात. आमच्या पोटी आम्ही असं काय पुण्य केलं होतं की आमच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आम्ही तर त्याला अगदी म्हणजे त्याची सेवा नाही तर ही साक्षात विष्णूची देवाची सेवा आहे. त्याचं अगदी म्हणजे खाण्यापासून तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा म्हणजे एका कृष्णाच्या जशा खोळी होत्या तशा त्या, जसं यशोदा मैयाला कृष्णाची जसं म्हणजे अनुभव आलेला आहे तसा मला येतो. चारू दत्ताचं लिखाण हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी घरात चालू आहे. त्याचा अभ्यास पाहता हे संतांप्रमाणे त्याचं हे लिखाण चालू आहे. त्याचं कोणत्याही प्रकारचा ग्रंथ न वाचता आणि कोणत्या प्रकारचा संस्कृत या विषयाचा अभ्यास नसताना त्याने जे लिखाण केलेलं आहे ते वेदांमध्ये ब्रह्मवेद, जीवनवेद या प्रकारच्या वेदांमध्ये त्याचं लिखाण होत आहे आणि सातत्याने चालू आहे.